नमस्कार मित्रांनो, तुम्ही भूल भुलैया या चित्रपट सिरीज मधील एखादा तरी चित्रपट नक्कीच पाहिला असेल. बघा, हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपट सिरीज मधील आतापर्यंत 3 चित्रपट आलेत आणि या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. बक्कळ असा पैसा या चित्रपटांनी कमवून दिला. करोड रुपये या चित्रपटांनी कमवले. आता या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत ना, ते मराठीमध्ये येत आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा हॉरर चित्रपट घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे जारण. जारण म्हणजे काय तर ब्लॅक मॅजिक. मित्रांनो, मी खरं सांगतो, मी जारण हा शब्द याच्यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. तुम्ही जर ऐकला असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक हे या चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीजर मधनं आपल्याला आवर्जून सांगतात. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये नेमकं काय सांगितलंय आणि हा ट्रेलर मला कसा वाटला हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो. नमस्कार, मी राज भुसारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. तर या हॉरर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असं आपल्याला दिसते की 7 वर्षाची मुलगी आहे. त्या 7 वर्षाच्या मुलीवरती एका मोठ्याशा बंगल्यामध्ये किंवा मग त्या वाड्यामध्ये तिच्यावरती ब्लॅक मॅजिक होते, म्हणजे जारण होतं. आता ही मुलगी आहे ती मोठी होते आणि पुन्हा एकदा त्याच घरामध्ये त्याच वाड्यामध्ये येते आणि बघा, 7 वर्षाची ती मुलगी होती तेव्हा तिच्या बाबतीत जे जे काही घडलं होतं ते पुन्हा एकदा तिच्या बाबत घडायला सुरुवात होते आणि ते सगळं घडत असताना त्या मुलीच्या घरचे चिंतेत येतात. आणि बघा, ही जी काही कथा आहे ती साहजिकच कोकणातल्या भूताखेतांच्या गोष्टी म्हणजे कोकण आणि कोकणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ज्या घडत असतात आणि त्याला थांबवण्याचं काम गुरव करत असतात आणि या चित्रपटामध्ये सुद्धा गुरव येतात आणि मग जे काही त्या मुलीवरती जे काही संकट आलं असतं किंवा जे काही ब्लॅक मॅजिक केलं असतं त्याला बांधून ठेवण्याचं काम गुरव करत असतात आणि मग नंतर काय काय होतं हे सगळं या चित्रपटामध्ये पाहायला मिळतंय. एकंदरीत या चित्रपटाचा ट्रेलर पाहता मला तरी प्रचंड आवडला आणि काहीतरी वेगळं भन्नाट नक्कीच पाहायला मिळेल अशी मी अपेक्षा करतोय. बघा, आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीत बरेचसे हॉरर चित्रपट आलेत, पण मी तुम्हाला खरं सांगतो की लपाछपी नावाचा एक चित्रपट मी पाहिला होता, ज्याच्यामध्ये पूजा सावंत यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. काय सस्पेन्स, काय थ्रिलर आणि काय हॉरर या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला आणि असंच काहीसं या जारण नावाच्या चित्रपटामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मला नक्की काय आवडलं ते पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो. या चित्रपटाचं डायरेक्शन ऋषिकेश गुप्ते यांनी या चित्रपटाचं डायरेक्शन केले आणि मला असं वाटतं की त्याचा हा पहिलाच अशा प्रकारचा चित्रपट आहे. असं वाटतं की बऱ्यापैकी तो यशस्वी झालाय असं सांगायला हरकत नाही. या ऋषिकेश गुप्तेने खूप छान असे स्टारकास्ट निवडलेले आहे. पहिल्यांदा तर त्यासाठी खरंच त्याचं कौतुक. पहिली जी काही भूमिका साकारली राधा नावाची प्रमुख भूमिका ती म्हणजे अमृता सुभाषने. बघा, अमृता सुभाष हे मराठी मनोरंजन सृष्टीतील असं एक नाणं आहे ना की ते तुम्ही कसंही ठेवा कुठेही ठेवा ते खणखणीत वाजणार म्हणजे वाजणार. काय सुरेख ऍक्टिंग केली. इतर सगळ्या भूमिकांप्रमाणे तिने खूप छान असे ऍक्टिंग केली. राधा नावाची भूमिका आहे एक साधी राधा आणि त्यानंतर तिच्यावर ब्लॅक मॅजिक झालेली राधा. दोन्ही भूमिका खूप छान पद्धतीने तिने केल्यात. नेहमीप्रमाणे खूप छान अशी भूमिका या चित्रपटामध्ये सुद्धा केली. दुसरं एक खणखणीत नाणं सांगायचं झालं ते म्हणजे अनिता दाते. अनिता दाते सुद्धा असं एक हे नाणं आहे ना, तुम्ही कुठेही ठेवा ते खणखणीत वाजणार म्हणजे वाजणार. अनिता दातेने या चित्रपटात ब्लॅक मॅजिक करणाऱ्या बाईची जबरदस्त भूमिका साकारली. अनिता दातेबद्दल सांगायचं झालं ना तर तिने या अगोदर वाळवी या चित्रपटामध्ये खूप छान असं काम केलं होतं. हॉरर चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तुंबाड या चित्रपटात सुद्धा ती झळकली होती. या दोन्ही अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं ना तर 100 नंबरी सोनं आहे. त्याला डायरेक्टर चांगला पाहिजे, तो त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेणार म्हणजे घेणारच. त्यानंतर या चित्रपटामध्ये किशोर कदम सुद्धा आहेत. मला असं वाटतं की भूल भुलैया या चित्रपटामध्ये अक्षय कुमार किंवा कार्तिकने जी काही भूमिका साकारली तशीच काहीशी भूमिका किशोर कदम यांची आहे आणि फार आगळी वेगळी भूमिका आहे. त्यामुळे किशोर कदम या भूमिकेमध्ये ते खूप छान पद्धतीने दिसतायत आणि यानंतर बरेचशी स्टारकास्ट पाहायला मिळते, जसे की ज्योती मालसे आहे, राजन भिसे आहे, सीमा देशमुख आहे, विक्रम गायकवाड, अन्वी जोशी ही बाल कलाकार सुद्धा पाहायला मिळते. तर मोठीशी स्टारकास्ट पाहायला मिळते. यानंतर या चित्रपटाची व्हिडिओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी काय जबरदस्त आहे. जबरदस्त म्हणजे जबरदस्त. VFX जबरदस्त आहे. सिनेमॅटोग्राफीचं सांगायचं झालं ना तर बघा, हॉरर चित्रपट असेल ना तर त्याच्यामध्ये ब्लॅकनेस फार छान दाखवावं लागतं. मी बरेचसे चित्रपट बघितलेत की दिवसा शूट करत असतील ना तर भरपूर उजेड असतो, त्यामुळे मग रात्री शूट करतात आणि रात्री सुद्धा चांगला ब्लॅकनेस नसतो. या चित्रपटामध्ये म्हणजे दिवसा सगळं शूट केलंय, परंतु ज्या पद्धतीचा डार्कनेस पाहिजे ना आपल्याला तो
चित्रपटामध्ये पाहायला मिळतोय. व्हिडिओग्राफी जबरदस्त आहे, एडिटिंग खूप छान पद्धतीचे आहे आणि अजून एक जमेची बाजू या चित्रपटाची किंवा या ट्रेलरची सांगायची झाली ना, तर बॅकग्राऊंड म्युझिक काय सुरेख! म्हणजे तुम्हाला मी सांगतो ना, की जेव्हा असे भुताखेताचे सीन येतात, घाबरण्याचे सीन येतात ना, तेव्हा जे काही बॅकग्राऊंड म्युझिक वाजते ना, मला त्या झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेची आवर्जून आठवण झाली. काय सुरेख म्युझिक आहे. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं म्युझिक आहे, तर कमाल आहे. जबरदस्त म्हणजे सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओग्राफी, एडिटिंग, त्यानंतर ॲक्टर, म्युझिक जबरदस्त सगळं काही जुळून आलेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच चांगला असावा, असं मी आता सध्या तरी गृहीत धरतो. सगळं काही चांगलं आहे. आता बघू, जेव्हा हा चित्रपट रिलीज होईल तेव्हाच आपल्याला कळेल. यासोबतच चित्रपटाची ही जी गोष्ट आहे ती कोकणातली आहे आणि कोकणातला वाडा, कोकणातला आजूबाजूचं लोकेशन खूप छान पद्धतीने या चित्रपटात प्रेझेंट करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या डायरेक्टरने केलाय. त्यामुळे त्याला 100 पैकी 100 मार्क्स देणं गरजेचं आहे. तर हा चित्रपट आहे ना, येत्या 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खरं तर 7 दिवसापूर्वी या चित्रपटाचा टीजर आला होता आणि त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर आलाय आणि खूपच कमी दिवस राहिलेत. आज 23 तारीख आणि येत्या 5 जूनला हा चित्रपट रिलीज होतोय. जास्त प्रमोशन या चित्रपटाचं झालेलं नाहीये. मला असं वाटतं की चांगला चित्रपट आहे, प्रमोशन थोडंसं करायला हवं. पण जर चांगला चित्रपट असेल ना, तर मराठी प्रेक्षक आवर्जून चित्रपट पाहतील. एकंदरीत हा जो काही हॉरर सिनेमा आहे, ब्लॅक मॅजिकवर आधारित असलेला जारण नावाचा सिनेमा आहे. हा चित्रपट नक्की चालेल असं मला वाटतं. हा चित्रपट येत्या 5 जूनला चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहा असं मी तुम्हाला आव्हान करतो. तर या चित्रपटाबद्दल, ट्रेलरबद्दल आणि एकंदरीत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.